14 जानेवारीची सकाळ होती. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिकर गावाजवळील अरहराच्या शेतात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. गळा आवळून त्याचा खून केला होता. अंगावर माती आणि रक्ताचे डाग आणि चेहऱ्यावर मृत्यूपूर्वीची वेदना स्पष्ट दिसत होती. मृताची ओळख लगेचच पटली. तो होता सुमेर सिंह. तो त्याच्या गावात राहत होता, त्यामुळे घटनास्थळी जमलेले सगळे बघणारे त्याचे ओळखीचे होते. तो एक शेतकरी होता. गावातील सर्वांशी त्याचे सलोख्याचे चांगले संबंध होते, त्यामुळे त्याचे शव सापडतात परिसरात खळबळ उडाली. असा शांत माणूस कोणाचा वैरी असणार हा प्रश्न सगळ्यांच्या ओठांवर होता. पोलिसांसाठी हे प्रकरण पूर्णपणे ब्लाइंड मर्डर होतं. ना कोणती धमकी, ना उघड शत्रुत्व, ना घटनास्थळी स्पष्ट पुरावा. मग याचा खून केला कोणी? पोलिसांनी तपास सुरू केला. या सर्व प्रकरणात पती गमावलेल्या रेणुदेवी बद्दल प्रत्येकाला सहानुभूती वाटत होती. पतीचे निधन होऊ नये तिचे कोरडे पडलेले डोळे अनेकांना दुःखी वाटत होते, पण पोलिसांना मात्र त्याचीच शंका आली. पोलिसांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केले आणि एक एक धागा उलगडतच गेला. रेणुदेवी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची स्त्री नव्हती. ती एका ग्रामीण कुटुंबात वाढलेली, समाज मान्य चौकटीत अडकलेली बाई होती. लग्नानंतर तिने पती, कुटुंब आणि जबाबदाऱ्यांचं आयुष्य स्वीकारलं होतं, पण तिच्या आत एक रिकामी जागा होती. तिचे ऐकून घेणारं कोणी नाही, समजून घेणारं कोणी नाही, अशी तिची भावना होती. ही मानसिक पोकळी भरून काढली ती मालती देवीने. मालती देवीच्या तिच्या आयुष्यात प्रवेश झाला तेव्हा रेणूला पहिल्यांदाच आपण महत्वाची आहोत असं वाटलं. मालतीचं आयुष्य फार काही चांगलं चाललेलं नव्हतं. तिची ही 3 लग्न झाली होती, पण 3ही संसार मोडले होते. ती एकटीच होती. रेणूमध्ये तिला जीवाभावाची सखी भेटली होती. दोघींची ओळख झाली, भेटीगाठी होऊ लागल्या. दोघी बायकाच असल्याने कोणाला काही संशय येण्यासारखी स्थिती नव्हती. मनातले सगळे दुःख त्या एकमेकांना सांगत होत्या. रेणू आधीच घरातल्या रहाडगाड्याला कंटाळलेली होती. तिला सुखाचे क्षण अपवादानेच मिळत होते, त्यामुळे तिची संसाराबद्दल कुरकुर होती. कितीही केलं तरी संसाराचा गाडा काही रुळावर येत नाही असे ती म्हणायची. संसार आहे म्हणल्यावर करावेच लागते, बाईला दुसरा पर्याय काय अशी मालती विचारायची. दोघीत बोलणं होत होते. तुझी 3 लग्न झाली, पण तू कोणासोबतच का नांदली नाही? रेणूचा प्रश्न एखाद्या सर्वसामान्य गृहिणी सारखाच होता. त्यावर उत्तर देणे मालती नेहमी टाळायची. तिलाही धड समजत नसावे अशी स्थिती होती. ती म्हणायची, कधी प्रेम न करणारा, समजून न घेणारा, आधार न देणारा पुरुष पती म्हणून का जवळ घ्यायचा? रेणूला हे कळत नसे. तिचा प्रश्न होता, नवरा म्हणजे मालक, त्याला दुखवून कसे चालणार? तो आपल्याला दुखवतो ते चालते का या समाजाला? मालतीचा संतप्त सवाल होता. जगाची रीतच आहे ती, त्याला आपण कसं बदलणार? रेणू हतबल होती. मला मान्यच नाही म्हणून मी नवरे सोडले. दिवसभर घरात शेतात गुरासारखे राबून घेणार आणि रात्री हे गुरासारखे शरीराचे लचके तोडणार असा पुरुष मला नकोच आहे. मालतीचा हा संताप रेणूला हादरून टाकत होता. मालती म्हणायची, एक बाईच दुसऱ्या बाईला समजून घेऊ शकते. हे मात्र रेणूला पटत होते. तिलाही मालतीचा आधार वाटत होता. दोघीतील मैत्री इतकी वाढत गेली की एकमेकाला एकमेकीशिवाय कर्मेनाशी झाले. एकांतात मालती रेणूचा हात हातात घेऊन बोलत बसे. कधी कधी तिच्या अंगावरून हात फिरत असे. रेणूला स्पर्शात प्रेम जाणवू लागले. एकमेकांचा हात हातात घेणे, मिठी मारणे आता नेहमीचेच झाले होते. कधी कधी मालती रेणूच्या गालाचे चुंबन घेऊ लागली. रेणूने तिला विरोध केला नाही, कारण तिलाही ते आवडत होते. एक दिवस मालतीने रेणूच्या तोंडाला तोंड लावून दीर्घ चुंबन घेतले. रेणूला सुरुवातीला हे थोडे अवघडल्यासारखे झाले, पण मालतीच्या जीभ रेणूच्या तोंडात अशी काही फिरत होती की रेणू विरघळून गेली. तिचे देहभान हरपले. हे सुख तिला पतीसोबत संसार करताना एकदाही मिळाले नव्हते. आता मिठीत घेऊन चुंबन घेणे रोजचे झाले. हे कृत्य कोणत्या थराला जाणार याची त्या दोघींनाही जाणीव नव्हती. 3 पुरुषांबरोबर संसार करूनही न मिळालेले सुख मालतीच्या रेणूच्या मिठीत मिळत होते. तर रेणूलाही पतीपेक्षा मालतीच्या मिठीत स्वर्ग सुखाचा अनुभव येत होता. ही जगा वेगळी कामक्रीडेची तरा होती. समाजात निषिद्ध मानले जात असले तरी या समलिंगी संबंधात दोघी चांगल्याच गुरफुटून गेल्या. आता त्या दोघीत शारीरिक जवळक होत चालली होती. मालतीचे हात रेणूच्या वस्त्रथळावर फिरू लागले की रेणू उत्तेजित होत होती. मालतीने तिच्यावर ताबा घ्यावा असे तिला वाटू लागे. तिच्या श्वासाची गती वाढू लागे. तिचेही हात आपसुकच मालतीच्या तळावरून फिरू लागले. एकमेकांचे वस्त्रथळ मर्दन करण्यात त्या दोघी रमून जाऊ लागल्या. शेतात पाणी पाजणे, राखण करणे या निमित्ताने सुमेर रात्रीच्या वेळी जात असे. त्याला रात्रभर शेतात थांबावे लागत होते, त्यामुळे सोबतीला म्हणून रेणू मालतीला बोलवू लागली. यामध्ये काही गैर आहे असे तिचा पती सुमेरला वाटत नव्हते. आपल्या बायकोच्या सोबतीला कोणीतरी बाई आहे असे समजून तो निवांतपणे शेतात थांबत होता. पण इकडे रात्रभर वेगळाच खेळ सुरू झाला होता. रात्रीच्या निवांत एकांतात मालती आणि रेणू यांच्यात प्रणय रंगू लागला.
दोघी विवस्त्र होऊन एकमेकांच्या कमनीय देहांचा आनंद घेत होत्या. पुरुषी राकड देहापेक्षा हा नाजूक देह आपल्या देहावर घेताना त्या दोघींना विलक्षण आनंद होत होता. नाजूक ओठांची चुंबने, घाटदार भरलेल्या स्तनाचे मर्दन, चुषण त्यांचा काम भावना अनावर करत होते. समलिंगी शरीर संबंधाचा जोर वाढत चालला होता. रात्रभर दोन नाजूक शरीर एकमेकांशी घर्षण करण्यात रंगून जात होते. एका वेगळ्याच कामतृप्तीचा आनंद ते घेत होते. त्यांच्यातील या खेळाची खबर कोणालाही लागली नव्हती. गेले 1.5 वर्ष त्यांच्यातील समलिंगी संबंध सुरूच होते. गेल्या 1.5 वर्षापासून मालती सुमेरसिंहाच्या घरी सतत ये-जा करत होती. कधी दिवस, कधी रात्र. सुरुवातीला कुणालाही संशय वाटत नव्हता. 2 महिलांमधील मैत्री म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पण नंतर मात्र लोकांना काहीतरी पाणी मुरत असल्याचा संशय येऊ लागला. मालतीने चोरी छुपे रेणूला एक कीपॅड मोबाईल फोन दिला. घरच्यांच्या नजरेआड दोघेंमधील सतत फोनवर संवाद सुरू राहिला. हे सुमेरसिंहाच्या लक्षात आले तेव्हा त्यालाही नवल वाटले. आपली बायको एका महिलेशी चोरून फोनवर का बोलते ते त्याला कोडे पडले. त्याने तिच्यावर पाळत ठेवली. तेव्हा त्याला पत्नीच्या विकृत वासनेची कुणकुण लागली. तो भडकला. सुमेरसिंहासाठी हा धक्का अनपेक्षित होता. पत्नी आणि एका स्त्रीतील असे संबंध ग्रामीण पार्श्वभूमीत स्वीकारणं त्याच्यासाठी अशक्य होतं. राग, अपमान आणि भीती या सगळ्या भावना एकत्र झाल्या. अखेर त्याने कठोर निर्णय घेतला. मालती देवीला त्याने घरात येण्यास मज्जाव केला. तसेच रेणूवर बंधन घालण्यातही आली. कुटुंबानेही स्पष्ट सांगितलं की असली काही थेर चालणार नाहीत. रेणूसाठी मात्र परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होती. एका बाजूला समाजाची भीती, बदनामीची धास्ती आणि मुलाचं भविष्य, तर दुसऱ्या बाजूला मालती जिच्याशी ती भावनिकदृष्ट्या पूर्णपणे जोडली गेली होती. समलैंगिक संबंध उघडकीस आल्यावर रेणू अपराधी झाली, पण प्रेमातून बाहेर पडू शकली नाही. ती अस्वस्थ होती. मालतीसाठी हे अपमानास्पद होतं. तिला वाटलं की समाज, कुटुंब आणि सुमेर सगळे तिच्या विरुद्ध उभे आहेत. तिच्या मनात सुमेरचा चेहरा आता केवळ रेणूचा पतीचा राहिला नव्हता. रेणूला तिच्यापासून तोडणारा शत्रू. समलैंगिक संबंध उघड झाल्यानंतर रेणूच्या मनात 2च पर्याय उरले. एकतर आयुष्यभर मान खाली घालून जगायचं किंवा सुमेरला कायमचं बाजूला करायचं. आणि मालतीने दुसरा पर्याय अधिक सोपा, अधिक मुक्त वाटावा असा रंगवला. आता सगळ्यांना माहिती झालंय तो जिवंत असेपर्यंत आपण कधीच मोकळे नाही, आपण सुखी होऊ शकणार नाही, त्यामुळे तो संपला पाहिजे. मालतीचे हे म्हणणे रेणूला पटले, पण त्याला संपवायची कशी हा प्रश्न होता. ही सगळी जबाबदारी रेणूसाठी मालती पार पाडणार होती. तिने रेणूला सांगितले, तू काही काळजी करू नको, तुझ्यासाठी मी काहीही करेन. मालती कामाला लागली. मालती देवीने आपल्या जुन्या ओळखीतील जितेंद्र गुप्ता उर्फ जिद्दी याच्याशी संपर्क साधला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला, पैशासाठी काही करणारा माणूस. चर्चा झाली, सौदा ठरला. सुमेरसिंहाच्या हत्येसाठी 60,000 रुपयाची सुपारी देण्याचं ठरलं. हत्या होण्याआधीच पहिला हप्ता देण्यात आला. 8,000 रुपये रोख रक्कम रेणू देवीने मालती देवीच्या माध्यमातून जितेंद्रकडे पोहोचवली. उरलेली रक्कम काम झाल्यानंतर देण्याचं ठरलं. आता फक्त योग्य संधीची वाट पाहायची होती. त्या दिवशी सुमेरसिंह नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला. त्याला कल्पनाही नव्हती की मृत्यू सावलीसारखा त्याच्या जवळ मागे आहे. अरहराच्या शेताजवळ आधीच जितेंद्र, त्याची साधी, राजू सोनकर आणि रामप्रकाश दबा धरून बसले होते. सुमेर तिथे पोहोचतात मारेकराने त्याच्यावर झडप घालण्यात चालू केली. त्यांच्या झटापट सुरू झाली, पण 3 गुन्हेगार आणि एका शेतकऱ्याच्या मुकाबल्यात शेतकरी कमीच पडणार हे सांगण्याची गरज नव्हती. त्या तिघांनी त्याला ठार मारण्याची पूर्ण तयारी केली होती. दोघांनी त्याला दाबून धरले तर एकाने त्याचा दोरीने गळा आवळला. त्याचा श्वास गुदमरू लागला. प्रतिकाराची ताकद संपली. त्याची हालचाल मंदावली. तसेच एकाने त्याच्या चाकूने गळा चिरला. काही क्षणात तो निश्चित पडला. हत्या करून आरोपींनी मृतदेह शेतातच फेकून दिला आणि अंधाराचा फायदा घेत फरार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी हा मृतदेह सापडला आणि गाव हादरून गेलं. पोलिसांनी तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स आणि चौकशी यांच्या आधारे एक एक धागा जोडत अखेर सत्य उघड केलं. रेणूदेवी, मालती देवी आणि राजू सोनकर यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून 3 मोबाईल फोन, हत्या करताना वापरलेली दोरी आणि चाकू जप्त केला आहे. मुख्य आरोपी जितेंद्र गुप्ता उर्फ जिद्दी आणि रामप्रकाश अजून फरार असून त्यांच्या अटकेसाठी विशेष पथक तैनात करण्यात आली आहे. SP अनुप सिंह यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की हा खून केवळ वैवाहिक वादातून नाही तर अनैतिक समलैंगिक संबंधामुळे निर्माण झालेल्या वादातून झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.